क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवण। फोन नंबर 9422304274। लांजा बस स्थानकातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी लांजा बस स्थानक हे आज दुपारी 22 मे पासून बंद ठेवण्यात आले। त्यामुळे सर्व बस गाड्या या लांजा हायस्कूल समोरील योगी हॉटेल येथील पटांगण येथून सुटणार असल्याची माहिती लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी दिली। मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बस स्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते। मात्र गेली अनेक वर्षे या बस स्थानकामध्ये पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे त्याचा त्रास प्रवाशांना होतो। पावसाळ्यात लांजा बस स्थानकाला जणू तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं। म्हणूनच लांजा बस स्थानकातील काँक्रिटीकरण करणे ही काळाची गरज बनली होती। या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी MIDC आणि ST महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं। या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी सुमारे 1,08 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। बस स्थानकातील काँक्रिटीकरण कामासाठी लांजा बस स्थानक हे आज बुधवारी 22 मे पासून बंद ठेवण्यात आलं असून बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व ST बस फेऱ्या लांजा हायस्कूल समोरील हॉटेल योगी येथील पटांगणातून सुटणार आहेत। ही माहिती आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी दिली। तालुक्यातील सर्व प्रवासी वर्ग, मुंबईकर, चाकरमानी मंडळी यांनी याची नोंद घ्यावी आणि ST महामंडळाला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा श्रीमती पेडणेकर यांनी केलं। प्रहार डिजिटलसाठी संतोष खोत्रे, लांजा।